अख्खी जलपर्णी रे नदीत. भाऊ ते साडल्याला बागला का लावू जास्त करून खाली पत्रा साडलेला आहे ना खाली तो कट मारून टाका डायरेक्ट. आता ना छोटूला न्यायचं नेमका नदीला पळून टाकायला. ऋषी आला गाडी घेऊन बाहेर. हो निघो जाणे काय आपली भविष्यात आम्ही ते पण आहे ना मॅच करणार आहे एकदम हाईटला आणि एक पाकी पूर्ण करून घेणार आहे. पत्रे मारतात ना हे ना एवढं घाबरलंय ना खातच याला आपण मी कसं असं ना चारलंय सर हो खाल्लंच नाही आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. आता बरोबर आहे ना 10:30 वाजलेत. मी ना हॉटेलमधून पत्रे आणले, आमच्याकडे उरलं ते 2 आणि आमच्याकडे एक शिल्लक आहे. आता आपल्याला आहे ना फॅब्रिकेटर येणार आहे, पूर्ण पत्र्याचं काम करून घ्यायचं आहे. पत्रे लावायच्यात, इथं स्क्रू मारायच्यात, सगळे बाग काम करून घ्यायची. हॉटेलचे 2 शिल्लक पत्रे आणले मी. आता आहे ना छोटूला न्यायचं नेमका नदीला पळून टाकायला. ऋषी आला गाडी घेऊन बाहेर. फॅब्रिकेटरसाठी थांबलो आहे, त्याला सगळं सेटअप करून देऊ डायरेक्ट निघून जाऊ. मग काय आपल्याला तिथं लागेल 1 तासभर, कमी कमी तास 1.5 तास जाईन. पळून टाकला ना मस्त मोकळा होईन गोरा. मोकळा झाला ना नंतर मग व्यायाम, नंतर उभा करून डायरेक्ट मग जुकाटात पळवायचं. याला माझ्या डोक्यात चालले वासरू शरीर बिराने चांगलं आहे, काय आलं जड झालं आहे फक्त. त्याला आता आम्ही आर करून जरा कमी केला आहे. आता बघू कसं होतं पुढली प्लॅनिंग. इथून खाली न्यायचं. अख्खी जलपर्णी रे नदीत. अख्ख्या नदी जलपर्णी इथं इथं येता येईन ना ह्याच्यात ना तलावात नेऊ ना याच धनू यांची खान. थांब जरा ते विचारतो. जलपर्णी आखी नदीत रे, आखी जलपर्णी नदीत. आले काय माहिती, मला नव्हतं माहीत राव. थांब विचारतो मी एका माणसाला. या अरे पहिले इथं बरोबर प्लॅटफॉर्म होता, साडाय बिडाय नाही का, त्यांनी डाय बनवून घेतलंय काय. त्याला डाय खड्डा केला इथं राव नदीत आखी जलपर्णी. चला इथे एक तलाव आहे, त्या तलावात नेऊ मागं परत. आता घाटापाशी तलाव आहे ना, त्यात टाकू मग त्याला. आम्ही आमच्या घाटापाशी आले, लोकेशन चेंज केलं. इथं आहे ना तलाव आहे, तलावावर टाकू पाहुणी. इथं आहे ना मागं करून बांधायचं आणि रिवर्स करून आहे ना बरोबर त्याला आहे ना उतरवता येईल खाली वासराला. धक्का आहे थोडा जरा. ऋषी इकडं आण, एक धक्का लाव. चलिए हो निघो जाणे काय आपली निघा. बाकी कुछ मत करो, चला माग थांबतो. मारला नाही त्याला ढकतो. One hour later. छोटूला पाहुणे बिवणे टाकलेत, ऋषीच्या गाडीत टाकलाय त्याला. आता चाललो आम्ही घरी. त्याला उतरवायचं आणि डायरेक्ट ना खायला टाकून द्यायचं. वासराची पाहुणे बिवणे टाकून ओके केला आम्ही. चल मॅट काढा ना, ते मॅट काढून ठेवू. हा होय पूर्ण वरच आहे ना पत्रे मारायच्यात. आणि याला स्क्रूबा मारावर का इथं मध्ये मध्ये होल होत ते पत्रा मारचं आपल्याला. 1:30 वाजलेत. आंघोळ परत केली आणि फ्रेश झालो. भूक लागली पहिली.
बऱ्याच दिवसानंतर पावलो. भूक लागली, वासराला खायला प्यायला टाकले. आता वर आलो, मी जेवतोय. फॅब्रिकेटर खाली काम करते ते. आज सगळं क्लिअर होऊन जाईल. डन. हो आता 2 वाजल्यात. सगळी जेवायला गेली होती. संतोष शेठ जेवायला गेलता. हे दोघं गेलते आणि रे भाऊ ते साडल्याला बागला का लावू जास्त करून. खाली पत्रा साडलेला आहे ना खाली, तो कट मारून टाका डायरेक्ट. नाही त्याहून सडत जाईन. पत्रे भरपूर आहे आपल्याकडे ओली. छोटुडा सावध झाला का नाही, ये खाऊन पिऊन डायरेक्ट डाऊन क्लीन करतो. गोड एवढं क्लीन नाही करीत. मला झोप आली ती तर 12 वाजता आलो आम्ही. जेवलो डायरेक्ट पडी आणली. आत्ता उठून आलो पर खाली. बँकेत जायचं जरा, गावात पेमेंट काढायचं आणि ते आपले पाईप घेतलेत ना 6 पाईप, त्यांना पैसे द्यायचे. सावध झाला का ना आता बघ छोटू. कसं आहे सर मग आता डोक्यात याला पण पाहुणे टाकणार रे. याला पण एकदा पाहुणे टाकून जरा सावध केला ना, जरा शाना केला ना, बघू याचं नियोजन झाले आता. म्हणून तर नाही करणार. याला लय मस्ती म्हणा सर. हा जुळवलं आम्ही चांगलं व्यवस्थित. तावड्यातलं गाठ आहे ना आम्ही चांगलं जुळवलेलं व्यवस्थित. त्याचं गांठ आहे, त्यांचा जुकाटातलं गोरा आहे, तो दोन्ही खांदी पळतोय. आणि याला उजव करणार, त्या डावा काढणार. बघू आता पुढं. टोकन चालू आहे आता. टोकनला पैसे काढला का, ऑनलाईन पैसे पाठवायचे त्यांना. बँकेत झालं. आता डायरेक्ट चालू हॉटेल गोठ्यावर. बघा मी ना थंड घेतलं आहे आणि थोडं चिप्स घेतल्यात खायला. लय ऊन लागत आहे बाई. गोठ्यात ना खाली मागल्या जुना गोठा ना आमचा, त्यात ऊन लागतं आहे. बाकी पुढं गरम नाही होत जास्त. पुढं काहीच नाही होत, फक्त मागं होतं आहे. ते पण जरा हाईट कमी असल्यामुळं भविष्यात आम्ही ते पण आहे ना मॅच करणार आहे एकदम हाईटला. आणि एक पाकी एका पूर्ण करून घेणार आहे. बघू त्याला टाईम आहे अजून, पण आता काही गरज नाही सध्या आम्हाला ती. वाईट ऊन लागतं राव बाय ना. 3:30 वाजले आत्ता. आता वरले पर्लिंग मारायचं काम चालू करायचं आहे. पत्रिका आपल्या साईजनुसार थोडेफार राहिलेत फक्त आत्ता. संतोष शेटला म्हणलं सिलिकॉन घेऊन या. इथं या पत्रे होल पडल्यात ना, यात टाकता येईल आपल्याला अख्खं भरून घेता येईल पूर्ण. मग एकदाच फुल फायनल सगळं होऊन जाईल. याला होतं झूम बारीक आहे बस. एवढाच विषय आहे आता. अदरवाईज काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नाही तर भारी हँडल करायला भारी. आणि डबल टॅप करून जर ट्रॅक केलं ना, फेस ट्रॅक नाही सॉरी ते आत्ता नाही रे, मला त्या रेकॉर्डच्या आधी करावं लागेल ना. नाही आत्ताच होते हे बघ. अजून काम आहे आता. अजून याला 5-6 वाजतील आम्हाला. आता 4 वाजलेत. तासाभरा नाही ना यांचं खायला. आंबवण टाकून आणलं, टाकून देतो मग सगळं. आता याला कमीत कमी 2 तास लागतील आम्हाला. हे पत्रे मारायला इथले पत्रे मारून हे पण करून घ्यायचं आज. मग स्टँड आणू बाहेरचं आपलं त्या साईडचं, इथं मांडू. मग कळण आपल्याला जाऊन किती कडबा इथं स्टॉकमध्ये बसन. मग त्याच्या हिशोबाने आपल्याला कडबा रानातला आणि मग नंतर परचेस करसेल तर परचेस करू. मला 2-3 जणांनी कमेंट केला की ब्लॉग नाही लय मोठा करतात गाव, ब्लॉग कमी बारीक कर नाही का असं. मी पण तेच ऑब्झर्व केलं बऱ्याच वेळा की ना जरा आहे ना थोडं आहे ना रेट्रेशन रेट आहे ना कमी होतो नाही का असं. लोक स्किप करतात. त्याच्यामुळं मग यूट्यूब सजेस्ट नाही करीत. त्याच्यामुळे मी आता आहे ना काय करणार माहिती 10-12 मिनटातच बनवणार आहे मॅक्सिमम. त्याच्या पुढं काही नाही बनवणार जास्त. त्याच्यामुळे जरा आहे ना थोडा मग रिच नाही होत. परत तो प्रॉब्लेम चालू होतो. अरे आपण म्हणतो मेंबरीसाठी, पण तो पालता प्रॉब्लेम होतो. एखादा दाखवायचा असेल तर तो दाखवू आपण चांगला मोठा. आणि याच्यात जास्त ना टायमर लई पळतोय रे. आयफोनमध्ये एवढं टायमिंग नाही होत, त्याच्यात लई टायमिंग होती ते वॉसफोनमध्ये. हा ना
1 hour later. पत्रे मारतात ना, हे ना एवढं घाबरलंय ना, खातच नाही. याला आपण मी कसं असं चारलंय सर, हो खाल्लंच नाही आणि आवाजाला घाबरलंय. तेवढं पत्रा मारतात ते, शेवटचा एक पत्रा राहिलाय मारायचा. शेवटचा एक पत्रा मारला की काम झालं. उद्या मग पुढलं शेड आणि अजून ते साईडचे पत्रे थोडे मार लागतील. मग थोडंच काय मी मग उद्या बट्टी बनवतोय आपल्याला मग हॉटेलसाठी. हो याला आहे ना भाई 2 टप टाकलेले, 2 टप याने एवढं तर गोड चांगलं अख्खं खाऊन खात ना रे, हे एकटं खात चालू आईच्या गावात. ओके काम उरकलं आता इथलं डन. हो झालं पॅक सगळं. हे पूर्ण साईड पॅक झाली अख्खी. हे वरची साईड अख्खी हो इथली.